पूजन यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी होईल। मी बाबांना आणि दादांना दोघांनाही विनंती करतो, आपण सर्वप्रथम विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करावं। बोला छत्रपती शिवाजी। कारण हा एक भक्ती आणि शक्तीचा सुरेख असा संगम आज झालेला आहे आणि मोठा सोहळा या ठिकाणी आज पार पडतोय। या आनंदाच्या मंगलमय क्षणी दादांचं आणि पूजनीय बाबांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, जगत नारायण महाराज की। मराठवाडा युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्र परिवार आणि सर्व संयोजन समितीच्या वतीनं संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील आणि पूजनीय बाबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी झालाय। यानंतर काही क्षणातच कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी बाबांच्या सूचनेनुसार सर्वप्रथम या ठिकाणी संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना होईल आणि तदनंतर या कीर्तन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। बाकीचे जे उभा राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे, पुढे येऊन बसा मंडपमध्ये। आपला सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे, सर्वांनी पुढे येऊन बसायचंय। पुरुष मंडळी मागे उभा राहिलेले, दादांचं मनोगत आहे याचा आपण सगळ्यांनी थोडस लक्षात घ्या आणि त्यानुसार पुढे येऊन बसा, मी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। या बाजूला जे सगळे उभा राहिलेले आहेत त्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी इकडे समोर येऊन बसायचं आहे। यानंतर चला हे बघा डाव्या साईडचे तुपे कंपनी, आपण आपले कार्यकर्ते चला नाव घ्यायला नका लावू। कीर्तनाला प्रारंभ होण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आज ज्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत, झोपलेल्या समाजाला ज्यांनी जागं केलं आणि या मृतवत समाजात स्वत्व आणि स्वाभिमान पेरून छत्रपती शिवरायांचा विचार देऊन आणि आपल्या साधू संतांचा विचार देऊन ज्यांनी महाराष्ट्राची ही पिढी घडवण्याचं काम केलं, गोरगरिबांचा, गरजवंतांचा, सर्वसामान्यांचा, आपल्या सगळ्यांचा बुलंद आवाज माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, आपण या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधावा, आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांनी आपण दादांचं स्वागत करायचंय। माननीय संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतायत, आपण जोरदार टाळ्या वाजून मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सर्व कार्यकर्त्यांना विनंती, मंडळाचे सर्व पदाधिकारी कृपया आपण समोर जा आणि सर्वांनी स्थानापन्न व्हा।